नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या YouTube चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, हो मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता या तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये 100% वाढणार कापसाचे बाजारभाव। होय मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता या तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये 100% वाढणार कापसाचे बाजारभाव। पण अशी कोणती ती तारीख आहे की ज्या तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये 100% वाढणार कापसाचे बाजारभाव? या प्रश्नाचं अचूक उत्तर प्राप्त करून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ पाहत असताना हा व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला की लगेच या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर एक शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की या तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये 100% वाढणार कापसाचे बाजारभाव। होय मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता या तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये 100% वाढणार कापसाचे बाजारभाव। मग ती तारीख कोणती की ज्या तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये 100% वाढणार कापसाचे बाजारभाव? या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये कापसाची बाजारभाव पातळी काय आहे ते बघणं गरजेचं आहे। सध्याच्या कंडिशनला जर आपण बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव 6,500 से 7,100 च्या दरम्यान दिसत आहे। दिवसाला देशामध्ये कापसाची आवक ही 2 लाख गाठीच्या आसपास आहे। पण जाणकारांच्या मते कापसाची ही आवक याच पद्धतीनं जास्त काळ राहू शकणार नाही आणि जसा जसा आवकेचा दबाव कमी होईल तसा तसा कापसाच्या बाजारभावाला आधार मिळणार आहे। आणि खऱ्या अर्थाने एक तारीख लक्षात ठेवा, ही तारीख आहे 15। होय मित्रांनो, आता 15 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये 100% कमी होणार कापसाची विक्री, ज्यामुळे मागणी आणि पुरवठ्यामध्ये गॅप निर्माण होणार आणि हा गॅप कापसाच्या भावाला प्रचंड आधार देणार आणि यामुळे कापसाचा बाजारभाव जर या तेजीमध्ये आपल्याला या ठिकाणी 7,500 पर्यंत जाताना दिसला तरी काही आश्चर्य वाटायला नको, असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे। मग अशा परिस्थितीमध्ये कापसाची विक्री कधी करायची तर लक्षात घ्या मित्रांनो, कापसाच्या बाजारभावामध्ये तेजी येण्यासाठी वातावरण अनुकूल दिसत आहे, पण खूप प्रचंड तेजीची अपेक्षा न करता कापसामध्ये येणाऱ्या प्रत्येक तेजीमध्ये जर आपण टप्प्याटप्प्यानं केली या ठिकाणी कापसाची विक्री तर आपला या ठिकाणी होणार 100% फायदा। मग भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार कापसाचे बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं YouTube चॅनल शेती मित्र। आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा, सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या YouTube चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।